आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ताई ताई हे बघ, हिचे कपडे ना सतत पसरलेले असतात, किती वेळा आवरले ताई ते. ते सगळं सोड, तू मला आधी सांग काय झालंय? तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय का? अरे असं काय झालं असणार आणि मुळात तुझ्यापासून काय लपवणार? नाही मगाशी आई काहीतरी म्हणत होती, काय आजचा दिवस फारच भयंकर गेला का? अरे ताई मला आई, खरं सांग, काय घेऊन बसलायस तू? भाजीवाल्याने पैसे जास्त घेतले ना तरी तिचा दिवस भयंकर जात असतो. नक्की ताई? तू ते सगळं सोड आणि मला सांग, तू अधीराला कधी भेटवणार आहेस? ताई चल ग. एक मिनिट हा. आता लगेच विषय बदलून जाऊ नकोस, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. अरे काय, आता जॉबचं सगळं कन्फर्म झालंय, तुझी सॅलरी वाढलेली आहे, तिला अपेक्षा असेल ना तू लग्नासाठी विचारशील अशी? नाही ग ताई, मला ना आमच्यात खात्रीच नाहीये. तूच मला सांग, ती कसं ऍडजस्ट करेल आपल्या घरात? मला सांग, आयुष्यात कोणाला कोणाबद्दल खात्री असते रे, पण म्हणून प्रेम करणं थांबवता का? प्रेम करतोस ना तिच्यावर? हो ताई. ती सुद्धा करते. अरे मग कराल एकमेकांसाठी ऍडजस्ट गोष्टी. पण त्यासाठी तिच्या दादानी तिला परमिशन द्यायला हवी ना. तुला माहितीये ना ताई, अगं ती घाबरते तिच्या दादाला, पिंट्या दादाला. तू भेटलायस त्याला? नाही. गुड. एक काम कर, तू त्याला जाऊन भेट. हे बघ, तुमच्यात छान मैत्री झाली ना की सगळं सोपं होईल. ताई तुला हे सगळं इतकं सोपं वाटतंय का? खरं तर कठीण काहीच नसतं, इथे आपण ते कॉम्प्लिकेट करून ठेवतो. एक मिनिट, पण मगाशी आई काय म्हणत होती? किती वेळा सांगितलंय आधी सॉरी. बाहेर जा आणि काढून ये. हो पण मला ही सांग. सवय कधी बदलणार आहे तुझी? मी काही बोलणारच नाही, तू आधी उठ. ताई, तू मला- आधी आई- जा, आधी जा बरं. या समर, येऊ का? हा ये ना काकू. काय ग? समर, सॉरी तुला डिस्टर्ब केलं ऑफिसला जाताना. एकदा तू ऑफिसला निघून गेलास ना की तुला यायला वेळ होतो आणि मग मग माझं बोलणं राहून जातं. नाही नाही बोल ना, काय झालं? तू अधीराशी बोललास का कालच्या बद्दल? नाही म्हणजे काय काय म्हणाली काय ती? गुड मॉर्निंग ताई. ये, गुड मॉर्निंग. तुझाच डबा भरतीये. काय मित्रांना पार्टी कधी देणार? आई हळू बोल ना, उगाच आईने ऐकलं तर म्हणेल आम्ही पार्टीला येतो. काय रे? सिरियसली. तुला माहितीये ना ताई, अगं आपली आई कुठेही येऊ शकते. तुला माहिती आजकाल तर ती माझ्या स्वप्नात येते ग. अशी अचानक ऑफिस मध्ये आली वगैरे, असा दचकून उठतो ना मी. घे घे, बोल. अगं ताई. घे. हॅलो. गुड मॉर्निंग बेबी. हा गुड मॉर्निंग, बोल ना. गेस व्हॉट, आज आपलं लग्न ठरणार आहे. काय? आज सकाळी तू पिंट्या दादाला त्याच्या ऑफिस मध्ये भेटणार आहेस. Yay! पण माझं ऑफिस? Are you mad, रो? पिंट्या दादाने बोलवले तुला, पिंट्या दादाने. पण इतक्या लगेच? मग कधी सांगायचंय आपण घरी? आपण दोघे 100 वर्षाचे झाल्यावर आज तू पिंट्या दादाला भेटणार आहेस. अँड दॅट्स फायनल. ओके, मी लोकेशन अँड टाइम तुला लगेच पाठवते. ओके, बाय बेबी. अगं फोन का कट करते? हिच्या काही कानात प्रॉब्लेम आहे का? कोणाच्या कोणाच्या कानात प्रॉब्लेम आहे? ए, मी तुम्हाला आधी सांगून ठेवते हा, आता मला कोणत्याही मोठ्या खर्चामध्ये पाडायचं नाही. कोणाच्याही कानाचा प्रॉब्लेम मला सहन होणार नाही. एकदा का मोठी लॉटरी लागू दे, मग सगळे प्रॉब्लेम आपण सोडूया. कानाचे, हाताचे, पायाचे, नाकाचे सगळे. मी ना तर देवाला नमस्च बोलणार आहे. देवा, मी तुझ्या पाया पडते, यंदा तरी मला मोठं घबाड मिळू दे. मी तुझ्यासाठी 16 सोमवार चुकले, 4 सोमवार करेन. खरंच. चला कामाला लागूया. काय रे, एवढं काय टेन्शन आलं अचानक? अगं ताई, पिंट्या दादाला मला आजच भेटायचंय.
आदिराने त्याचसाठी फोन केला होता मला. अरे बघ चांगलं आहे ना, भेट त्यांना. ताई अगं तो पिंट्या दादा खूप मोठा माणूस आहे. हो मान्य आहे मला, पण कधीतरी भेटावं लागणारच आहे ना. हे बजी गोष्ट करायची भीती वाटते ना, मला वाटतं ती पटकन करून मोकळं व्हावं. यार ताई काल प्रमोशन मिळालं ग मला. एक दिवस ही मुलगी मला एन्जॉय करू देत नाही. तिला तुझ्याशी लग्न करायची घाई झालीये. तेच ना. तेच ना काय, तू पण मनावर घे बरं का, रागवीन नाही तर आता मी भेटतो, पण मग तू पण आदिराला भेटायचं. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला तर किती दिवस झाले तिला भेटायचंच आहे. बेस्ट आहे, मी अधिराला भेटते, तू पिंट्या दादांना भेट. आज ठरवूनच टाकू सगळं. यार तेव्हा का प्रमोशन मिळालं मला? ए ताई फटके देईन. का मिळालं काय, चांगली गोष्ट झाली आहे ना आयुष्यात. ह्याच्या पुढे पण सगळं छान होणार आहे. बरं आता मी आवरू, नाही तर मला लेट होईल. हे घे बाबा आधी. समर, मी त्या राजहंस फॅमिलीला आपल्याकडनं होकार कळवलेला आहे हा. म्हणजे अधीराला कन्व्हिन्स करायचं काम तुझं, कारण अधीरा फक्त तुझं ऐकते ना, म्हणून. काकू अधीराशी न बोलता तू त्यांना होकार कळवायला नको होतास. अरे पण काकू ऐक, अधीराचं दुसऱ्या एका मुलावरती प्रेम आहे. काय? रोहन नाव आहे त्याचं. तिला आवडतो तो, आणि त्या दोघांनाही लग्न करायचंय. अधीराला आता इतकी अक्कल आली की ती स्वतःचं लग्न आता स्वतःच ठरवते. काकू अधीरा मोठी झाली आता. अरे पण तो मुलगा कोण आहे, कसा आहे, काहीच माहिती नाही ना आपल्याला. कळेल ना काकू, पण त्यासाठी त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटणं आवश्यक आहे ना. ते जर आपल्याला पटले तर पुढे जाऊ, नये तर नको. आणि मी तुला वचन देतो काकू, मी हे अधीरालाही स्पष्टपणे सांगितलंय की त्या मुलामध्ये किंवा त्याच्या कुटुंबियांमध्ये मला एक जरी गोष्ट खटकली तरी सुद्धा मी त्याचं अधीराबरोबर लग्न होऊ देणार नाही. आणि हे मी तिलाही सांगितलंय. कळलं तुला? विश्वास ठेव माझ्यावर. हा अंजली ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्वानंदी. मला त्या समर राजवाडेंचा ना पर्सनल नंबर मिळालाय. ग्रेट, पाठव लगेच. तुला पाठवलाय, एकदा कॉल करून बघतेस का? हा मी लगेच फोन करते. हा, आणि जर त्यांनी काहीच रिस्पॉन्ड नाही केलं ना तर आजच्याच ऑफिसमध्ये जाऊन ये. हा अगं मी विचारच करत होते की आपल्याला थोडी घाई करावीच लागणार आहे. हे असे नोटीस पाठवून मोकळे झालेत, आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे ना. हो ना, काहीतरी निकाल लावायलाच हवा. हो, काय बोलणं होतंय कळवते. हा कळव. दोघातली तुटे ना